आणू दादा गाव. गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही चांदवडला वाजवून जाणार आहे ना सर. तुम्हाला बोललोच होतो, अजून एक बँड दिसली आपल्याला, अष्टविनायक बँड. मित्रांनो आपले निलेश भाऊची म्हणजे 88 गाडी, 78 नंबर गाडी आहे. निलेश भाऊ यांना कळवण आपली जुनी रॉकस्टार 51. मित्रांनो अजून एक गाडी दिसली आपल्याला, शिवशाही. नमस्कार मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग चांदवड या नगरीमधला आहे. चांदवडला आता माहीत नाही एवढं मांडव काढते का नाही, पण आज आपल्याला मांडव आहे. चला तुम्हाला पुढं दाखवतोच. आता काय दररोज आम्हाला टाईम होतो 1 ते 2 वाजू राहिला झोपायला, झोप पुरी होत नाही. तुम्ही डोळे बघून सांगतच असतील. चला तुम्हाला पुढं दाखवतो. दम तले लागू राहिला, म्हणजे बॅग लय जड आहे माझी. चला. नमस्कार मित्रांनो, आपण गावात आलो होतो. आपल्याला अनिल भाऊ इकडे आणून सोडलंय. बघू शकतात त्यांची आपलीच गाडी दिली, अनिल भाऊकडे दिली आपण. ते आता द्राक्षाच्या गाडीवर जाऊ राहिले. तुम्ही जे एक पहिल्या ब्लॉकला पहिलेच असं आपण तिकडे द्राक्ष दाखवलेली, ते तिकडे चालले सर आता कामावर, दिवसभर तिकडेच राहतील. चला, आपली बाकीची पब्लिक बसली इकडं. हो, एक इकडे बसलाय गोरख भाऊ. काल बी गेट अटकला तर आज बी गेट अटकून दिलाय त्याने. कालच्या ब्लॉक मध्ये पाहिलंच असेल तुम्ही. मित्रांनो आपली बँडची गाडी निघाली, बघू शकतात. आपले रवी दादा त्यांचा मुलगा आहे. वा, आपल्या कृष्णा भाऊला रूम लागतं वाटतं, लाईन लागतं. आपली एक गाडी इकडे लागली, एक गाडी तिकडे जाईल. आता बघू शकतात. आपली बाकीची मंडळी, अमोल बोंडे. हे आपलं गाव आहे शिरसमानी. मित्रांनो 6 वाजले 7 वाजले, ऑर्डरला निघालो आम्ही. बाकीची पब्लिक सगळी झोपली. बंटी भाऊ बा कशी झोपले, आताशी उठले ते. आणू दादा गाव. गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही चांदवडला वाजवून जाणार आहे ना सर. कडून मांडव टाकी येवला जाणार सर. अहो हात पाय धुयचे. बोल काय ते 2 शब्द. हात पाय थंडी भाजी रे पडिताशी. आमचे अमोल भाऊ ते आज डायरेक्ट 4 वाजता उठेले. आम्हाला 5:30 टायमिंग दिलं होतं लालू भाऊनी मारवासाठी निघायला, पण आम्ही खूप लेट होऊन गेलो. इथं आम्हाला 6 वाजून गेले. आता जायला 1-1.5 तास लागला आम्हाला. आज चांदवडला मांडव आहे मित्रांनो, नक्की या तुम्ही पण. बाय. चला मित्रांनो तुम्हाला पुढे दाखवतोच. मित्रांनो नमस्कार, आपण चाललोय. आपल्याला एक बँड भेटली, कुठली काय माहिती, तुम्हाला दाखवूच. आपल्याला चांदवडला मांडव आहे, तुम्हाला माहितच आहे.
गाडी सेम कॉपीचे ना स्पीकर सेम सर्व तेच ना कधी आपली उमेदी गाडीचे नाही आई सर आता काय बोर्डर बिर्डर त्याच ना आपला म्हणजे आपला जुना साठा आहे MJ चा रॉकस्टार बँडचा जुना साठा. आपण कोणाच्यात ना वाजणार आपण आता रॉकस्टार बँड नव्हती का आपली मागची ती आपली गाडी त्या गाडीने साठा दिला आपण त्यांना आज उमरानाला ऑर्डर आहे. चिल्ली गाण्या बसला होता. काय नाही पुराण अजून एक बँड दिसली आपल्याला. म्हणजे आज एवढी मोठी तारीख आहे आपल्याला रस्त्याने लय बँड दिसणार आहे अजून. तुम्ही बघतच राहा पुढं. आमचे साडू भाऊ आज पुढं बसले अमोल भाऊ. तुम्हाला बोललोच होतो अजून एक बँड दिसली आपल्याला अष्टविनायक बँड. कुठला आहे माहिती नाही मित्रांनो अष्टविनायक बँड होता तो. अजून आपल्याला अजून लय गाड्या भेटतील तुम्ही बघतच राहा. चला आपण नवीन नवीन म्हणजे तुम्हाला कुठं बी बँड लागत असले आपले ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला लगेच बँड सापडतील. चला मित्रांनो आपले निलेश भाऊची म्हणजे 88 गाडी 78 नंबर गाडी आहे. निलेश भाऊ त्यांना कळवणला म्हणजे आम्ही तिकडे जातो ते आमच्या गावाकडे येऊ राहिले बघू शकतात. पिंकीचे पानं नव्हते मित्रांनो आम्हाला पिंकीचे पानं घेऊन घेतलं लय चिंगूस येतो आमचा नाना पानं सुद्धा देत नाही मला नाही असं सांगतो. पानं मागितल्या का त्याचं एकच राहतं की मला कमी आहेत पानं असं पण मी घेऊनच घेतो त्याच्याकडून. आपली 78 नंबर कळवणला आहे आणि आपण चांदोडला आहे. म्हणजे आज उलट झालं आम्ही दररोज कळवणला राहतो पण ते आज कळवणला आले आणि आपण चांदवडला चाललोय. त्यांनी पानं बी निवडून दिले मित्रांनो बघून घ्या तुम्ही. त्यांनी म्हणजे एक एक पान मोजून दिलंय नाही तो जास्त पानं देत नाही आपल्याला. आपली जुनी रॉकस्टार 51 मित्रांनो अजून एक गाडी दिसली आपल्याला शिवशाही बँड कापशी. आपण बँड लवर आहे दादा आपण सगळ्यांना बँड दाखवूच. लालू भाऊ जसे बँडचे मालक आहे. मित्रांनो आपण चांदवड मध्ये आलोय बघू शकतात मंदिर रेणुका देवीचं. तिकडे मंदिर आहे रेणुका देवीचं. आपण घाटातून आता खाली उतरतोय 5-10 मिनिटात आपण पोहोचूच. चला तुम्हाला तिकडे दाखवतोच. आपली गाडी लगेच चालू होणार आहे. हाय मित्रांनो आपण चांदवडला आलो होतो. आपल्या गाड्या दोघी आल्या आहे बघू शकता तुम्ही. मांडव अजून निघायला टाइम आहे अर्धा तास त्यांनी सांगितलं. बाकीची पब्लिक तिकडे बसली. चला तुम्हाला पुढं दाखवतोच. चांदवड गावात आहे आपण आता. आपल्या गाड्या लागल्या दोघी. चला आज तुम्हाला कळणच.
हाय मित्रांनो, आपला मांडवचा कवाचा टाकून गेलाय, गाडी बी लागली आपली. आपण संध्याकाळचा ब्लॉग नवीन शूट करणार आहे. आपला आजचा ब्लॉग कसा झाला तो कमेंट मध्ये सांगा. जय श्रीराम, जय खानदेश मित्रांनो.